तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचंही युनियन बँक किंवा बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल तर तुमचं टेन्शन आता वाढणार आहे. कारण सरकार या दोघी बँका आता एकत्र करण्याचा विचार करते आणि मोठं मर्जर करण्याचा प्रयत्न करते. आणि हे जर का झालं तर खूप मोठे प्रॉब्लेम आपल्याला सहन करावे लागू शकतात. आणि खूप लोक घाबरलेले आहेत, त्यात मी पण आहे. कारण काय होतं ना, बँक एकत्र झाली म्हणजे नाव बदलतं, त्यानंतर अकाउंट नंबर बदलण्याचे 99% चान्सेस असतात. त्यानंतर IFSCI कोड हा चेंजेस होत असतो 100%. त्याचबरोबर काही प्रश्न आहेत लोकांचे की आपलं खातं मग बंद होईल का, ATM आहे आपल्याकडे मग ते चालेल की नाही, कारण दोन बँका एकत्र येत आहेत. आता आपलं लोन काढलेलं आहे, माझं पण लोन आहे, त्यानंतर FD ठेवलेली आहे, किंवा आपण काही शेअर मार्केट किंवा इतर प्रकारच्या योजनांमध्ये बँकांद्वारे आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मग त्याचं काय होणार आहे. तर त्याबद्दल काही टेन्शन तुम्ही घेऊ नका, कारण तुमचं खातं बंद होणार नाही. तुमच्या खात्यात जर का पैसे असतील तर ते सेफ असतील 100%, त्याचं पण टेन्शन घेण्याचं काम नाही. ATM कार्ड चालेल, UPI चालेल, नेट बँकिंग चालेल, तुम्ही लोन घेतलं असेल, तुमची FD असेल किंवा कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही बँकेद्वारे घेत असाल तरी त्याचं काही तुम्हाला टेन्शन नाही. ते बँक ऑटोमॅटिकली मॅनेज करणार आहे, म्हणजेच तुमचं खातं आणि तुमचे पैसे हे सेफ राहणार आहे. परंतु एक हॅरेसमेंट आपली होणार आहे, ती म्हणजे आता आपण युनियन बँक असो किंवा बँक ऑफ इंडिया असो, कुठे ना कुठे आता जसं की माझं काही ऑनलाईन पेमेंट येतं किंवा ऑफलाईन एखाद्या योजनेचा लाभ घेतोय, मग त्या ठिकाणी आपण आपला बँक अकाउंट नंबर दिलेला असतो. जर का बँक अकाउंट नंबर चेंज झाला आणि IFSCI कोड चेंज झाला तर अशा परिस्थितीत आपल्याला ऑफलाईनला आपल्याला झेरॉक्स द्यावं लागेल. ऑनलाईन कुठे माहिती असेल तर ती अपडेट करावी लागेल आणि अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि जर का बँकेचं नावच चेंज झालं तर आपल्याला पासबुक सुद्धा चेंज करावं लागेल. आणि युनियन बँक बँक ऑफ इंडियाचे खूप मोठा कस्टमर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, सर्वात मोठी बँक आपल्या भारताची स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. आणि युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया जर का एकत्र होते तर भारताची सर्वात मोठी 2 नंबरची बँक ही तयार होणार आहे. आणि मग एवढा कस्टमर आणि एवढे सर्व कस्टमर जर का बँकेत जातील तर पूर्ण 1 वर्ष हा गोंधळ चालेल. कोणाला पासबुक पाहिजे असेल, कोणाला चेकबुक पाहिजे असेल, कोणाला फॉर्म भरायचा असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी चालतील आणि यामुळेच आपल्या सरकारचे हाल होण्याची शक्यता आहे. परंतु सरकार हे काय सांगतंय की या दोघी बँका एकत्र ते का करताय, त्यांना लोकांना जास्त सुविधा पुरवायच्या आहेत, मजबूत बँकिंग सिस्टम करायची, जे काही लोन वगैरे आहे तर ते कमी करण्याचा ते प्रयत्न करतायत आणि जास्तीत जास्त लोन, जास्तीत जास्त सुविधा लोकांपर्यंत पोहोचतील, यामागचा हेतू आहे असं सांगितलं जात आहे. परंतु आता सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, तर युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया या दोघी बँकांमध्ये आता माझं खातं आहे. आता तुमचंही असेल, मग एका बँकेत एका व्यक्तीचं एकच खातं असू शकतं असं सांगितलं जातं. आता या दोघी बँका एकत्र होत आहेत आणि दोघी बँकांमध्ये एक बँक अकाउंट आहे, मग या अकाउंटचं काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. आता त्याचं काय होतं ते पण मला माहीत नाही, त्याबद्दल मी रिसर्च करतो, माहिती घेतो आणि तुम्हाला वाटलं तर कळवतो. आणि तुमचंही या दोघी बँकांमध्ये बँक अकाउंट आहे का, कमेंट करून सांगा बरं. आणि सर्वात महत्त्वाचं, बँकेमार्फत जर का तुम्हाला SMS येईल किंवा मेल येईल तर त्याला इग्नोर करू नका, वेळोवेळी चेक करा. याची अजून काही फिक्स डेट नाही आहे, परंतु तुम्हाला वाटत असेल बँकेतून पैसे तुम्ही विड्रॉ करू शकता किंवा तुमचे काही लोन असेल ते तुम्हाला पूर्ण फेडायचं असेल तर तेवढ्या काही गोष्टी तुम्ही करू शकता, कारण तसं मी पण करणार आहे. व्हिडिओ खूप कामाचा होता, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटरवर सेंटर. पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.